नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो स्वागत करतो। तर मित्रांनो मी चाललो आहे आज वेशीवरती, तिथे आपल्याला निशाणी लावायची। तर पुन्हा आपण व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो आमच्याकडे एक नेहमी सोहळा असतो, ज्यावेळी पूजा असते त्यावेळी आमच्या सीमेवरती अशी निशाणी लावली जाते। ही जी निशाणी दिसते अशी निशाणी लावली जाते। तर मित्रांनो मी चाललो ते आमच्या हद्दीवरती, जे आमच्या गावाची हद्द आहे, सीमा आहे, तिथे जाऊन आम्हाला निशाणी लावायची आहे। तर काही लोक मुलं गेलीत पुढे सगळे आणि मी आता जातोय मागून। तर मित्रांनो आजच मी मुंबईतून आलेलो आहे, त्याच्यामुळे मला लेट झालं, बाकी सगळे गेलेले आहेत। तर चला मग आपण पण जाऊया आता थेट सीमेवरती। मित्रांनो आलो मी थोडं जवळपास आलो आहे आणि इथे ऊन बघा, खूप ऊन लागतं इथे। गावी आल्यावर ऊन, आता मे महिना म्हटलं ऊन खूप लागतं आहे। कालच ॲक्च्युली ते गावी पाऊस पडून गेला आहे, त्याच्यामुळे अजून गरम होतं आहे भरपूर। तर तुम्हाला दाखवतो, इथून दिसतो आमचा सीमा, म्हणजे आम्ही त्याला मलदोबा म्हणतो। मित्रांनो तो दिसतो आम्हाला, मला इथून तुम्हाला थेट इथे घेऊन जातो। चला हे बघा मित्रांनो, हे आमची गुरं आहेत, आमचा बैल आहे आणि ती गाय आहे। काय खातात काय माहिती। तर हे पाहू शकता वरती ढग कसे जमा झालेले आहेत बघा। ह्याचाच अंदाज येतो की काल पाऊस पडून गेलेला आहे ॲक्च्युली। हे बघा ह्यासाठी पूर्ण काळं काळं ढग भरून ठेवले इकडे पूर्ण। तर मित्रांनो जवळपास आलो मी, ते बघा एक मुलगा दिसतो तिथे, तो बघा तिथे आपल्याला जायचं आहे। तिथे खूप लांब आहे, तरी पण चला जाऊया चालत। आजूबाजूचा एरिया बघा, कोकणात आलो का एकदम मस्त वाटतं, कारण हे करवंद हे बघा, तुम्हाला दिसतं की नाही माहिती नाही। करवंद वगैरे खूप, आंबे, काजू, आता काजू आहेत पण ते काय त्याला जास्त व्हॅल्यू नाही। काजूचा पण सीझन टाईम असतो, सीझन असतो त्याचा पण, त्यावेळी काजू खायला गोड लागतात। तेव्हा मधुबाबा महाराजा महाप्रसाद संतोष सोनू तोडसे यांनी नारळ दिलाय ते मान्य करून द्या। पेढा आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला सुखपती द्या, मुला लेकरात। मधुबाबा महाराज की जय। देता नारळ, हा नारळ कोणता इकडे इकडे दे। हा एक नारळ कोणता आहे? निवाद्या। हा हा, एक पुष्पाचा आणि एक निवाद्याचा। पुष्पाने निवाद एक निवाद पाहिजे एकदम लावा। हा कुठे नाही जाय खाली जवळ तिकडे आहे, मंडोबाचे मंडोबाला जाऊ दे। अरे पाय पडे देवा मंडोबा महाराजा महापुरुषा पुष्पाचा पण ठेव। हा पुष्पा शेवटीच्या बाजू पाहुणा निवाचे याने जेव्हा तुझ्या जगाशी नारळ निशाण दिलेलं आहे ते मान्य करून घ्या। आणि त्याला घडी घडी बरा नसतं, त्यालाही जेव्हा टोकाचा सांभाळा त्याचा ठेवलेला नारळ आहे तो मान्य करून घ्या। त्याचप्रमाणे मधुबाबा महाराज महाप्रसाद तुझी माहेर वचन पुष्पा घेते, तिने सुद्धा आपल्या जन्माची हातबीट दिली आहे ती मान्य करून घ्या। आणि संतोष होते यांनी सालाबाद प्रमाणे आपल्या जन्माची हातबीट दिली आहे ती मान्य करून त्यांची मनोकामना परिपूर्ण करा आणि ज्यांच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा। मधुबाबा महाराज की जय। कागद बाहेर काढ रे। तर मित्रांनो इथली पूजा वगैरे झालेली आटपलेली आहे। आता आम्ही चालू शाळेकडे एक झेंडा, एक निशाणी लागणार आहे। तर चला मग, सगळी मुलं चाललेत। इकडे हायस्कूल आहे बघा, हे हायस्कूल आहे 8वी ते 10वी पर्यंत।